नमस्कार मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे मित्रांनो, उबर ॲप तुमच्याकडून किती कमिशन घेते आणि किती पैसे तुमच्याकडून खातंय. थोडक्यात मला असं या विषयावर मी व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ बनवण्याच्या सुरुवातीला तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल आणि तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दिसतील लगेचच. तर ठीक आहे मित्रांनो, चालू करूया. तर पहा मित्रांनो, तुम्हाला उबरची कंडिशन माहितीच असेल. उबर ड्रायव्हर जे की कस्टमरला जास्त सोयी सुविधा देते आणि रेट कमी मध्ये उबर सगळ्यांना पळवते आपल्या ड्रायव्हर लोकांना. तर ऑटो रिक्षाच नाही तर कारवाल्यांचा पण तेच हाल आहे मित्रांनो, की कस्टमरला सध्या इतक्या सुविधा दिल्या जातात रेट कडून. तर माझं एक म्हणणं आहे की बाबा, तुम्हाला कस्टमरला द्यायचं आहे ना सुविधा, तुम्ही कमी घ्या ना पैसे. आम्हाला हाय ते द्या ना. कस्टमरला तुम्ही तुमचा लॉस करा, आमचा लॉस का करताय? तर उबर काय करताय, 15.5 रुपये. आता मोठं ट्रिप तर मला सांगा, काल मी एक ट्रिप मारली होती पिंपरी मोरवाडीवरून कुरुळी. मला 290 दाखवलं होतं. मी गेलो लोकेशनवर, OTP टाकला, ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं आणि सोडल्यावर ते 276 झालं. मग आता मला सांगा किती, 14 रुपये कमी. 290 आधीच 15.5 रुपयांनी देते, त्याच्यात 14 रुपये कमी दिले आणि सगळे ते ऑनलाईन पेमेंट झालं. तर मग हे अशी कंडिशन होते. 15.5 रुपये किलोमीटर आपल्या ऑटो ड्रायव्हरला देते, तर काय परवडणार आहे आपल्याला? RTOनी 17 रुपये किलोमीटरचा रेट दिलेला आहे आणि ते सगळ्यांना बंधनकारक आहे. आता इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं कोण काही त्याच्यावर काय बोलत नाहीये. तर असंच जर चालू राहिलं तर कसं होणार? माझ्या अंदाजाने मित्रांनो, आता जर पावसाळा चालू झालाय म्हणजे होणार 1 महिन्यानी, तर बहुतेक त्याच्यामध्ये रेट काढन, म्हणजे व्यवस्थित रेट देईल. नाही तर कस्टमरला आता जेवढ्या सुविधा एकदाच दिल्यात ना, कस्टमर वाढण्यासाठी, ग्राहक वाढण्यासाठी, कॉम्पिटिशन आहे ओला, उबेर आणि रॅपिड या 3 तिघांना, आणि त्याच्यात ते इन ड्राईव्ह आले स्वस्तवालं. तर या चौघांमध्ये एवढं कॉम्पिटिशन चालतं की कोणाचा रेट कमी आहे आणि कस्टमर कोणतं ॲप जास्त बुक करताय यांचं कॉम्पिटिशन चालू आहे 4 ॲपमध्ये. तर ओला सगळ्यात चांगलं आहे, त्याच्या खालोखाली रॅपिडो आहे बरं, आणि नंतर मग इन ड्राईव्हचं तर काय माहीत नाही आपल्याला. उबेर सगळ्यात भंगार झाले आता सध्या तरी. तर तुम्हाला सांगतो मी, एक उबर आपल्याकडून घेते 40 रुपये प्लॅटफॉर्म फी. पहिलं ओला घ्यायचं 50 रुपये का 40 रुपये घ्यायचं, ते काय बंद केले सध्या त्यांनी ओलावाल्यांनी. तर आता उबर फक्त आपल्याकडून 40 रुपये घेते, 39 रुपये. रॅपिडो आपल्याकडून 19 रुपये घेते. तर आता 39 रुपये तो कट करणारच आहे उबर 4 वाजता. आणि त्याच्यात तुम्ही जर एखादी ट्रिप मारली, अगोदरच रेट कमी देणार आणि त्याच्यात पण 6-7 रुपये, 5-6 रुपये कधी कधी स्वतः देतो आपल्याला. पण जास्त वेळा तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवेल. हे पहा मित्रांनो, कालचं तुम्हाला दाखवतो मी. आता हे 4:09 39 रुपये कट होणार, म्हणजे कट झालेत काल. तर आता हे 29 रुपये, हे 276 रुपये. आता हे 276 रुपये ऑनलाईन ट्रिप आहे, म्हणजे डायरेक्ट सगळे पैसे उबरला गेलेले आहेत. ठीक आहे. आणि नंतर हे फ्लेक्स पे की मी हे 276 आणि प्लस माझे 80 रुपये उबरकडे जमा होते, त्याचे मी काढून घेतले लगेचच्या लगेच. हे मध्यस्थ कमिशन म्हणजे एजंटचं जाते आपलं उबरचं कमिशन आहे. आणि हे 5 रुपये राईडचे मिळालेले आहेत आपल्याला. आता हे ऑटो प्लस हे तर मायनस बघा काय, -7 रुपये 48 पैसे. आता ही ट्रिपची रक्कम किती झाली आहे बघा, म्हणजे आपलं भाडं उबरने आपल्याला दिले 97 रुपये 52 पैसे. आपण कॅश घेतले 105. आता हे मायनस आहे जवळजवळ 7.5 रुपये. हे आहे उबरचं कमिशन, म्हणजे राईड माग उबरचे पैसे. हे प्रॉफिट आहे उबरचा. हा जो आहे ना 7.5 रुपये, हे उबरचं कमिशन आहे. आता अशा तुम्ही 20-22 ट्रिप मारल्या आणि प्रत्येक ह्याच्यातून 4-5 काढले, समजा 5च काढले, 5×50 ओलाची ट्रिप पडते. तर तुम्ही जर समजा 5-5 रुपये उबरला कमवून दिले आणि 10 ट्रिप मारल्या, 15 ट्रिप मारल्या, तर बघा ना 50 म्हणजे असं 50-100 रुपये तुम्ही असेच देणार, वरतून 39 रुपये असेच देणार. त्याच्यासाठी मोठ्या ट्रिप्स मारा आणि कमीत कमी मारा.
आणि जर समजा तुम्हाला मोठी ट्रिप मारायची इच्छा नाही तर मग 1-1.5 किलोमीटरच्या ट्रिप्स तुम्ही मारल्या पाहिजे. तर हे असंच बघा 6 रुपये 43 पैसे. आता हे ट्रिप बघा म्हणजे 93 रुपये 57 पैसे झालेले आहेत. आपण कॅश घेतली 100 रुपये, तर वरचे किती आहे हे 6 रुपये 43 पैसे उबरचे. तर अशा रीतीने उबर आपल्याकडून कमिशन घेणार, 39 रुपये पण घेणार आणि प्रत्येक ट्रिप मागे 7, 8, 9, 10 रुपये पण काढणार. तर अशा रीतीने उबर आपल्याकडून कमाई करते. एक तर आता ही छोटी ट्रिप उचलली आपण 41 रुपयाची आणि ते कट होऊन 39 रुपये भेटणार आहेत आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया, मारूया आजची पहिली ट्रिप. तर पहा मित्रांनो, आपली पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि ही ट्रिप तुम्हाला दाखवतो. ते पाहिजे 600 मीटरची ट्रिप होती. आपल्याला 1 मिनिट लागलेला सोडायला आणि गुरुद्वारा चौकातून ओम कॉलनी 1 नंबरला आपण सोडलेलं आहे. आता हे तुम्हाला दाखवतो ट्रिपचा तपशील. हे पहा, जे 2 मिनिटं ऑलमोस्ट लागलेले 600 मीटर. आणि मित्रांनो हे बघा किती घेतलं आपण 39. ठीक आहे, युअर अर्निंग्स. तर हे ट्रिपचं बॅलन्स किती आपल्याला 29 पैसे उबरने दिलेले आहेत. हे बघा आपण 39 घेतले आणि बिलिंग किती झाले 39 आणि 29 पैसे. तर 29 रुपये 0.29 पैसे आपल्याला उबरने दिलेले आहेत. तर अशा छोट्या छोट्या ट्रिप्स मध्ये उबरला काही भेटत नाही आणि मोठ्या ट्रिप्स असेल तर एक समजा 50च्या वरच्या ट्रिप्स असेल 48, 47 तर उबरला भेटतात पैसे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपण आता जस्ट दुसरी ट्रिप मारलेली आहे. तर आता या ट्रिप मधून तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. 1.3 किलोमीटरची डिस्टन्सची आपली ही ट्रिप होती आणि 3 मिनिट लागलेले आहेत जवळजवळ. तर मित्रांनो हे बघा की मला दाखवताना किती दाखवले होते 48 रुपये, देताना किती दिलेत म्हणजे 43 रुपये, त्याच्यातून पण 5% टॅक्स करून हे 41 रुपये आलेत आणि तेही हे पूर्ण डायरेक्ट उबरला पेमेंट केलेले एक कस्टमरनी, म्हणजे ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे. तर हे पण पहा तुम्ही 48 दाखवलेले मला 43 इथं अपफ्रंट दाखवतंय, मला 48 दाखवले होते तिथं 43 आहे, मला 41 रुपये दिलेले आहेत आणि ते पण ऑनलाईन. तर अशा रीतीने तुम्ही पहा असं पण उबरची गेम असते. तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवलं की बाबा उबर आपल्याकडून किती कमिशन घेते आणि प्रत्येक राईड मध्ये आपण आपल्याकडून किती पैसे उबर खाते. जवळजवळ मोठी राईड असेल तर मित्रांनो 10, 11, 12 रुपये आणि जरा मध्यम राईड असेल तर 7, 8 रुपये घेते. वरतून 39 रुपये घेते दिवसाला आणि तुम्ही दिवसाला एक जरी ट्रिप मारली तरी तुमच्याकडून 39 रुपये घेते. समजा ती एक ट्रिप असेल आणि ऑनलाईन ट्रिप असेल ती, तरी पण तुमच्याकडून समजा 40-50 ची ऑनलाईन ट्रिप मारली आणि त्याच्यातून तुम्हाला 39 रुपये कट करणार म्हणजे करणार. तुम्ही एक ट्रिप मारा 2 म्हणजे मारा तर 39 ते घेणार ते घेणार. वरतून प्रत्येक ट्रिप मागे 6-7 रुपये आपल्याकडून काढणार. तर अशा रीतीने आपल्याला फुलून मारायचं काम चालू आहे आपलं उबर ॲप कडून ड्रायव्हर लोकांना. तर कारवाल्यांचं पण मित्रांनो हेच आहे, त्यांना तर आपल्यापेक्षा कमी, आपल्याला 15.5 भेटते, त्यांना तर कमी म्हणजे 10, 11, कधी 8, 9 असा पण रेट भेटतो मित्रांनो. टाइमवर डिपेंड, कुठल्या टाइमवर तुम्हाला ट्रिप येते. त्याच्यामुळे व्यवस्थित ट्रिप उचला आणि व्यवस्थित बिझनेस करा. माइंड तुमचं म्हणजे मेंदू वापरून बिझनेस करा. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलं की उबर ॲप कशा पैसे घेत आहे आणि कसं आपल्याकडून कमवत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.